मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट सेल मुंबई या ठिकाणी सेंट्रल रेल्वेच्या जागे निघालेले आहेत आणि या सेंट्रल रेल्वेमध्ये आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप या पदाकरिता जाहिरात आलेली आहे. आता जाणून घेऊया या डिटेल व्हिडिओमध्ये आपल्या कोणकोणते ट्रेड आहेत जे या ठिकाणी अप्लाय करू शकतात. वयाचा काय क्रायटेरिया आहे, फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे मिनिमम पात्रता काय पाहिजे याच्या संपूर्ण डिटेल विषयी. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, हे संपूर्ण जे जागे आहेत ते जागे आहेत फक्त आणि अप्रेंटिसशिप या पदाकरिता आणि यामध्ये 12/8/2025 म्हणजे 12 ऑगस्ट 2025 पासून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म हे स्टार्ट झालेले आहेत आणि 11 सप्टेंबर 2025 पर्यंत हे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहेत. यामध्ये टोटल जर जागेचा विचार केला आपण तर जवळपास 2418 जागे हे आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप या पदाकरिता देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी जर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म करायचंय तर संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरण्याचा जर विचार करत असाल तर ते या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार नाही. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनं जे ऍप्लिकेशन फॉर्म या RRBच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरतात तेच व्हॅलिड राहणार आहेत. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसचा जर आपण विचार केला तर सिलेक्शन प्रोसेससाठी तुम्हाला या ठिकाणी मिनिमम तुम्हाला 10वीला 50% मार्क्स असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ITI पास असणं गरजेचं आहे. तुमचे 10वीचे मार्क्स आणि तुमच्या ITIचे मार्क्स हे एकत्र करून तुम्हाला तुमच्या फक्त मेरिट बेसिसवर ज्यावेळेस तुम्ही 10वीचा विचार करता तर 10वीचे यामध्ये बेस्ट ऑफ 5 मार्क्स कट होणार आहेत आणि टोटल तुमचे 500 पैकी नसून 600 पैकी या ठिकाणी मार्क्स कॅल्क्युलेट होणार आहेत. जे तुमचा ITI आहे ते ITI तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे NCVT किंवा SCVT मधून तुम्ही पास असलेलं असणं गरजेचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. तिथून तुम्ही डायरेक्टली हे संपूर्ण PDF डाउनलोड करून अभ्यास करू शकता. फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या PDFचा डिटेलमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. यामध्ये जागेचा जर विचार केला मित्रांनो तर ह्यामध्ये एक मुंबई डिव्हिजन राहणार आहे आणि मुंबई डिव्हिजनमध्ये वेगवेगळे युनिट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या संपूर्ण युनिटमध्ये हे जागे भरल्या जाणार आहेत. जसे की कल्याण या ठिकाणी राहणार आहे, मुंबई, कुर्ला, परेल, माटुंगा आणि भायखळा. अशा प्रकारचे जे युनिट देण्यात आलेले आहेत त्या युनिटमध्ये हे संपूर्ण जागे भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये मेन मुंबई डिव्हिजन आहे, त्यानंतर भुसावळ, पुणे, नागपूर अशा प्रकारचे वेगवेगळे डिव्हिजन या ठिकाणी राहणार आहेत. सोलापूर अशा प्रकारचे जागे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तरी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या ट्रेडला जितके जागे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ज्यामध्ये आता बघितलं आपण तर मुंबई डिव्हिजन यामध्ये या ठिकाणी वेगवेगळे ट्रेड देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये फिटर आहे, वेल्डर आहे, कारपेंटर आहे, पेंटर, त्यानंतर टेलर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग पिरियड राहणार आहे ते 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार किती जागे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. PDFचा अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे किंवा सोबत तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. जे काही कल्याण डिझेल सेड आहे या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आहे, मशिनिस्ट आहे, वेल्डर आहे, कोपा आहे आणि डिझेल मेकॅनिक आहे. अशा प्रकारचे जागे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. त्यावेळी यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी संख्या सुद्धा देण्यात आलेली आहे की किती जागे वेगवेगळ्या कास्टनुसार किती भरण्यात येणार आहे. त्यानंतर कुर्ला डिझेल वर्कशॉपसाठी या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिक डिझेल हे जागे भरण्यात येणार आहेत. अशा प्रकारचे संपूर्ण जे ITI पास विद्यार्थी आहेत आपले त्यासाठी हे जागे संपूर्ण निघालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला या PDFचा डिटेलमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. यामध्ये एक मुद्दा लक्षात घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप ही 1 वर्षासाठी देण्यात येणार आहे. जागेचा जर विचार केला आपण तर मुंबई डिव्हिजनमध्ये जास्तीत जास्त जागे या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर पहा भुसावळमध्ये या ठिकाणी बघितलं तर फिटर आहे, वेल्डर आहे, मशिनिस्ट आहे. असे 63 जागे ओपनसाठी, 32 जागे OBC साठी, SC साठी 18, ST साठी 9 असे टोटल 122 जागे या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या भुसावळमध्ये सुद्धा 1 वर्ष अप्रेंटिसशिप तुम्हाला होणार आहे. त्यानंतर भुसावळमध्ये अजून इलेक्ट्रिक लोको शेड आहे. त्यामध्ये टोटल असे जागेचा जर विचार केला तर 80 जागे भरण्यात येणार आहेत. ते वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आणि वेगवेगळ्या ट्रेडनुसार. अशा प्रकारचे तुम्हाला या PDFचा डिटेलमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला मनमाड जो वर्कशॉप आहे तो मनमाड वर्कशॉपमध्ये फिटर आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, वेल्डर आहे, मेकॅनिक मोटर व्हेइकल आहे, मेकॅनिक डिझेल आहे आणि पेंटर आहे. असे टोटल मनमाड डिव्हिजनमध्ये 51 जागे हे भरल्या जाणार आहेत. असे वेगवेगळे डिव्हिजन या PDFमध्ये तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. तर पुणे डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर टोटल 31 म्हणजे 31 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत
आणि दुसऱ्या डिझेल लोको शेडमध्ये 121 जागे हे भरल्या जाणार आहेत. याची संपूर्ण तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे. मग तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. नागपूर डिव्हिजनचा जर विचार केला आपण या ठिकाणी टोटल 48 जागे एका डिव्हिजनमध्ये आणि 63 जागे एका डिव्हिजनमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी जागे भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये सोलापूरचा जर विचार केला तर आपण या एका डिव्हिजनमध्ये 55 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि दुसऱ्या डिव्हिजनमध्ये 21 जागे हे भरल्या जाणार आहेत. फॉर्म भरण्याचा क्रायटेरिया जर बघितलं तर तुमचं वय मिनिमम 15 असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 24 असणं गरजेचं आहे. वयाचा जो काही क्रायटेरिया आहे तो 12/8/2025 ला या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे. जर तुम्ही अप्पर एज लिमिट असाल तर तुमच्या कॅटेगरीनुसार म्हणजे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी कॅन्डिडेटला या ठिकाणी 5 वर्षाची वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर 3 वर्ष हे ओ-बी-सी कॅटेगरीसाठी देण्यात आलेले आहे. जर कोणी पर्सनल विथ डिसेबिलिटी असेल तर त्यांना 10 वर्षाचं एक्स्ट्रा 10 वर्ष या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले आहेत. आता याचा क्रायटेरिया आहे जो ॲज पर नियमानुसार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला याचं अभ्यास करून घ्यायचा आहे. तर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला आपण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तर तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 10वी मध्ये मिनिमम 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. त्यासोबतच सोबत तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे तुम्ही एन-सी-व्ही-टी किंवा एस-सी-व्ही-टी बोर्डामधून तुम्ही पास जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येतं. त्यामध्ये एक मुद्दा जर लक्षात घेतला तर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असतील किंवा डिप्लोमा होल्डर असतील तर या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकणार नाही. आता या ठिकाणी फीसचा जर विचार केला मित्रांनो, जो फीस जे राहणार आहे ते नॉन रिफंडेबल राहणार आहे. म्हणजे एकदा फीस भरल्याच्या नंतर तुम्हाला रिटर्न मिळणार नाही आणि ती फीस राहणार आहे या ठिकाणी ₹100. जे फीस राहणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं पेड करायची आहे. ही पेमेंट जी आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला पेड करायची आहे. जर तुम्ही एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी आणि वुमेन जर असाल म्हणजे महिला असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस या ठिकाणी द्यायची गरज नाही. जर तुम्ही ओ-बी-सी किंवा ओपन कॅटेगरीमधून जर येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी फीस सुद्धा लागणार आहे आणि ते पण मिनिमम फीस या ठिकाणी आकारण्यात येत आहे. ट्रेडनुसार या ठिकाणी डिसेबिलिटी रिक्वायरमेंट देण्यात आलेली आहे. जर तुमच्याकडे काही अपंगत्व वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणाहून चेक करून घेऊ शकता. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा विचार जर केला तर हा ॲप्लिकेशन फॉर्म संपूर्ण पद्धतीनं ऑनलाईन या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला या www.rrccr.com या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे. ऑफलाईन पद्धतीनं किंवा दुसऱ्या मार्गाने येणारे या ठिकाणी फॉर्म जर बघितला आपण तर या ठिकाणी ॲक्सेप्टेबल राहणार नाहीत. फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला याची संपूर्ण अभ्यास करून घ्यायचा आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला फोटोग्राफ लागणार आहे. या फोटोग्राफचं डायमेन्शन आणि साईज या ठिकाणी देण्यात आलेले आहे. या दिलेल्या डायमेन्शनमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर सुद्धा अपलोड करायची या ठिकाणी. तर सिग्नेचरची साईज आणि या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट वगैरे देण्यात आलेले आहे. तर याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. अदर डॉक्युमेंट जर अपलोड करायचा जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी 10वीचे या ठिकाणी डॉक्युमेंट म्हणजे तुमची मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर तुमचा 10वीची सनद सुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्सल्टेट मार्कशीट ऑल सेमेस्टरची तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर किंवा तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करावं लागणार आहे. नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जे आहे ते एन-सी-व्ही-टी किंवा एस-सी-व्ही-टी बोर्डाकडून पास असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल जसं की एस-सी, एस-टी, ओ-बी-सी या कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कॅस्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघितली तर 11/9/2025 संध्याकाळी 5 वाजेस्तोवर हे राहणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यामुळं कुठलीही फिजिकल कॉपी किंवा ॲप्लिकेशन फॉर्मची झेरॉक्स तुम्हाला या रेल्वे बोर्डाला सेंड करायची नाही. ट्रेनिंगचा जर या ठिकाणी विचार केला तर ट्रेनिंग ही तुमची 1 वर्ष राहणार आहे आणि या 1 वर्षामध्ये तुम्हाला स्टायपेंडचा जर विचार केला म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट होल्डर जर तुम्ही जर असाल म्हणजे आय-टी-आय पास जर असाल तर तुम्हाला ₹7,000 पर मंथ अशा प्रकारचं मानधन तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर या पी-डी-एफचा डिटेल अभ्यास करून घ्यायचा आहे. आता हे पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध राहणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून डायरेक्टली हे पी-डी-एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरत असताना अजून काही अडचण येत असेल किंवा अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीमध्ये सहभागी होता येईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.